इंडिया आघाडीचा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरती आज मोर्चा. राहुल गांधींच्या नेतृत्वात 300 खासदार मोर्चात होणार सहभागी. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आक्रमक. पुण्यात महाराष्ट्र काँग्रेसचं 2 दिवसीय आत्मपरीक्षण शिबिर. आगामी पालिका निवडणुकांसंदर्भात शिबिरात करणार विचारमंथन. पक्षातील गळती रोखण्यासाठी ठरवणार रणनीती. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत आज जनआक्रोश आंदोलन. महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विरोधक आक्रमक. आंदोलनात उद्धव ठाकरेही होणार सहभागी. दादरमधील कबूतरखान्यावरती मुंबई पालिकेने पुन्हा लावली ताडपत्री. कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ. रॉबर्ट वाड्राच्या अडचणीत वाढ. ईडीच्या आरोपपत्रात 58 कोटींची बेकायदेशीर कमाई केल्याचा ठपका. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा. राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीचं ट्विट. तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण. अंबाबाई देवीच्या मूर्तीवर आजपासून 2 दिवस संवर्धन प्रक्रिया राबवली जाणार. संवर्धन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर देवीचं दर्शन भाविकांना बंद. भाविकांना उत्सव मूर्तीचं दर्शन घेण्याचं आवाहन. लातूरमध्ये आज स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं होणार अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अनावरण होणार. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार नवीन खासदार निवासाचं उद्घाटन. दिल्लीच्या खडकसिंह मार्गावरती खासदारांसाठी 184 नवीन फ्लॅट्स तयार. तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाच्या तिरुवनंतपुरम दिल्ली विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग. तर लँडिंग करताना समोर दुसरं विमान आल्याचा काँग्रेस खासदार वेणुगोपाल यांचा दावा. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे सैन्यदल प्रमुख असीम मुनीर यांचा थैथयाट सुरूच. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावरती घाला घातला तर होणाऱ्या अणुयुद्धात अर्ध जग नष्ट होईल असा इशारा. अपघातात मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून येत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर. कुणीही मदतीसाठी पुढे न आल्यामुळे दुचाकीवर मृतदेह नेण्याची वेळ. सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप. भारत पाकिस्तानच्या नौदलाचा आज अरबी समुद्रात युद्धाभ्यास. दोन्ही देशांनी आपल्या परिसरात एअर ट्रॅफिक मूव्हमेंट थांबवण्याची नोटीस केली जारी. गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे प्रवासाचा यक्ष प्रश्न उभा आहे. ज्यादा रेल्वे गाड्यांचं बुकिंग फुल झाल्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्त मंडळींची मोठी पंचायत होतीये. मुंबई गोवा विमानाचं तिकीट 3,000 थेट 12,000वरती गेलंय. तर खासगी बसला 3,000 रुपये मोजावे लागणार आहे. मुंबई महाराष्ट्राचा लोकप्रिय सण असलेल्या गणेशोत्सव काही दिवसांवरतीच येऊन ठेपलेला आणि असं असताना पालिका आणि सरकारने मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या अनेक समस्या अद्याप सोडवलेल्या नाहीयेत. या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता वांद्रे या ठिकाणी पार पडणार आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. महाअभिषेकानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रावण सोमवार निमित्ताने 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलेलं आहे. परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भीमाशंकर मंदिरात पहाटेची महापूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे. दहीहंडी काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. त्या पार्श्वभूमीवरती मुंबईत ठिकठिकाणी सराव शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी करी रोड इथल्या योगेश्वर बिल्डिंग परिसरात दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं.
दहीहंडी उत्सव केवळ 6 दिवसांवरती येऊन ठेपला. यासाठी मुंबईतील गोविंदांचा ठिकठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सुरू आहे. दिवसा नोकरी व्यवसाय सांभाळत रात्री सराव करत तरुणांनी संस्कृतीची नाळ जपलेली आहे. जणांना अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने 7 ऑगस्टला बदलला. गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे. मात्र हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे. नागपूर शहरातील जलकुंभावरील 1-2 या भागातील पाणीपुरवठा 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत बाधित असणार आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये याचा फटका बसणार आहे. वरळीतल्या बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घराचं स्वप्न अखेर साकार होतंय. 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा या ठिकाणी यशवंतराव नाट्यगृहात घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम आहे. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एअर इंडिया एक्सप्रेस याने खास फ्रीडम सेल सुरू केलेला आहे. या अंतर्गत 1279 रुपयांपासून देशांतर्गत आणि 4279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार आहे. एअर इंडियाने आपल्या पायलट आणि इतर काही कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ झालेली आहे. ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती. आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षांवरून वाढवून 65 वर्ष आणि नॉन फ्लाईंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष करण्यात आली. सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान आणि साठवणुकीची अडचण होती. त्यामुळे ही विस्कळीत झाली असताना फळांचा पुरवठा कमी झालेला आहे. उपलब्ध फळांना मागणी वाढल्यामुळे भाव सुद्धा वधारले. ठाणे जिल्ह्यातील पालिकांसह सर्व कारखान्यांना एमआयडीसीतील पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 100% भरलेलं होतं. मात्र यंदा हा साठा कमी असून धरणामध्ये 96.64% साठा शिल्लक आहे. धरणासह सध्या उर्वरित धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला. दिवा सीएसएमटी लोकल सेवेची 2014 पासून प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवरती 14 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार आहे. ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा दिव्यातील लाखो प्रवाशांना आहे. बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये विना तिकीट प्रवाशाने तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे. या अभियानांतर्गत तिकीट तपासणीत टीसी आता विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रतेनं वागणार आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ही अनोखी मोहीम हाती घेतली. लोकलमधील सर्वसाधारण प्रवासी तसंच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले, भिकारी आणि तृतीयपंथी आणि इतर घुसखोरांना मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने चांगलाच दणका दिला आहे. सीएसएमटी ते कसारा दरम्यान जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये 22,306 जणांवरती कारवाई केली. ठाण्यात सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोची चाचणी पार पडणार आहे आणि डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत आणि त्यासाठी ते राज्यभरात नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीस ओबीसींचा विकास करू म्हणतात, मग मराठा समाजानं काय केलंय असा सवाल त्यांनी केलाय. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीतल्या संजय नगरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यासाठी महायुती सरकारनं मोठा निर्णय घेतल्याचं भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलंय. धाराशिव शहरातील पाणी आणि रस्त्यांच्या कामासाठी महायुती सरकारकडून 334 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या निधीमुळे शहरातील रस्ते आणि पाण्याचा विषय लवकरच मार्गी लागणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या मंगळवारी जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भात कॅबिनेटची शेवटची बैठक पार पडणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना पाचपट भरपाई देण्याची मागणी यावेळी केली जाणार आहे.
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचं भुसावळ रेल्वे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर वंदे भारतचं स्वागत केलं. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हिंदीतून पूजा घातल्याचा दावा राहुल सातपुते नावाच्या व्यक्तीनं ट्विटच्या माध्यमातून केलाय. तर पूजा करण्यासाठी इतर कोणत्याही भाषेचा वापर करण्यात येत नाही असं स्पष्टीकरण मंदिर प्रशासनानं दिलंय. ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्ससह जीपीएस लावणं बंधनकारक करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. या निर्णयाला विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटलांनी विरोध केलाय. राज्यातल्या ट्रॅक्टरधारकांना एकत्र करून सतेज पाटील जोरदार विरोध करणार आहेत. बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलं. शहरात एका तरुणीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली. दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. नाशिकच्या इगतपुरीमध्ये एक बेकायदेशीर कॉल सेंटर सीबीआयनं उद्ध्वस्त केलं. 44 लॅपटॉप, 71 मोबाईल फोनसह 1,20,00,000ची बेहिशेबी रोकड, 500 ग्रॅम सोनं आणि 1 कोटी रुपयांच्या 7 लक्झरी कार यावेळी जप्त करण्यात आले. डोंबिवलीच्या खोणी तळोजा रोडवरील ऑर्चिड कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये संचालक पदाच्या निवडणुकीत राडा झाला. बोगस मतदानाच्या संशयावरून राडा झाला असून पोलिसांना देखील मारहाण झाल्याची माहिती आहे. अंबरनाथमधील मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अंबरनाथमधील मनसेच्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावरून संतप्त कार्यकर्त्यांनी नगरसेवकाच्या कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं उजनी धरण 100% भरलं. या पावसाळी हंगामामध्ये मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस उजनी धरणाच्या पाणीपातळीत त्यामुळे वाढ झालेली आहे आणि आता उजनी धरण 100% भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जळगावच्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. हिंजवडीमध्ये पोलीस अधिकाऱ्याकडून शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अखिल भारतीय छावा संघटना पुढे आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या पोलीस अधिकारी बालाजी पंढरेवर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेनं केली आहे. सांगलीच्या तुळची गावात स्वतंत्र तलाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी सरपंचांनी नारळ फोडून गाढवाची पूजा केली. दरम्यान तातडीनं तलाठ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील गाडी गावात एका कुटुंबावर दहशत माजवण्याचा आरोप करण्यात आला. या कुटुंबानं केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाण करणाऱ्याविरोधात अद्याप गुन्हा नोंद नाहीये. हल्ला झालेल्यांवर मात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील निमढेला तलावाला लागून असलेला चंदई कालवा फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आणि त्यामुळे आता सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला असून यावर उपाययोजनेची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेत आणि पुणेकरांनी रविवारचा मुहूर्त साधत गणेशोत्सव आणि गौरी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंसाठी गर्दी केली. मंडई मार्केटमध्ये पुणेकरांची लगबग पाहायला मिळाली. नेरूळ सेक्टर 2 मध्ये पार पडलेल्या मनसेच्या चोर दहीहंडी सोहळ्याला अमित ठाकरे उपस्थित होते. या सोहळ्यात तब्बल 18 पथकांनी सहभाग घेत 8 थरांची सलामी दिली. मुंबईच्या वरळी नाक्यावर शिवसेना ठाकरे पक्षाकडून दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव शिबिराला आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. सखाराम बाइंडर नाटकाचं पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदर्शित झालं. अभिनेते सयाजी शिंदे सखाराम बाइंडर यांची भूमिका साकारणार आहेत. जागतिक आदिवासी दिनानिमित्त वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रेला, तारपा आणि वारली ही पारंपरिक आदिवासी नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं. मालेगाव शहरात भगवान एकलव्य जयंती पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरी करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. धाराशिवच्या उमरग्यातील तरुणाची हत्या करणाऱ्या 3 महिलांविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या 3 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या महिला कालिका कला केंद्रात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. सावकाराकडून घेतलेल्या पैशाचे मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही कर्ज फिटत नसल्यामुळे सावकाराच्या त्रासाला कंटाळून सुरेश कांबळे या व्यक्तीनं आत्महत्या केली आहे. पंढरपूरच्या वाखरी गावात ही घटना घडली. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अकोल्याच्या अकोला पातूर रोडवरील कापशी येथील उड्डाण पुलावर कारनं दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील व्यक्ती पुलावरून 15 ते 20 फूट खाली फेकला गेल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. वाशिम शहरासह ग्रामीण भागात 4 ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा झालेला आहे. रेसर बाईकवरून तिघांनी चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरांना ताब्यात घेतलं. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे आणि लातूर जिल्ह्यातील पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सोयाबीनची दरवाढ आणि शेतकरी कर्जमाफीबाबत आठवण करून देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलाय. अर्धवट कामं झालेल्या या महामार्गावर अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांनी आपला जीव गमावलाय. याविरोधात मुंबई गोवा जनआक्रोश समितीनं अनोखं आंदोलन केलं. या आंदोलनाचा भाग म्हणून पनवेलमधील पळसपे इथे पाठपूजन करण्यात आलं.